ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे मुंबईतली, कारण लालबागच्या राजाचं विसर्जन अद्यापही रखडलेलं आहे। लालबागच्या राजाला सध्या तराफ्यावरती विराजमान करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेत। खरं तर भरती आहे, त्यामुळे या विसर्जनामध्ये काहीशा अडचणी निर्माण होत आहेत। गेल्या काही तासांपासून लालबागच्या राजाची मूर्ती ही अर्धी पाण्यात आणि अर्धी बाहेर आहे। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची। त्याला सध्या तराफ्यावरती विराजमान करण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे वाट बघितली जाते। ओहोटी नेमकी कधी होईल याची साधारणपणे दुपारी 2 वाजल्याच्या नंतर ओहोटीची वेळ देण्यात आलेली आहे प्रशासनाकडून, आणि त्यामुळे हे पाणी ओसरल्याच्या नंतर या राजाला पुन्हा एकदा या नव्या तराफ्यावरती विराजमान करण्याचे प्रयत्न केले जातील। लालबागच्या राजाला विसर्जनासाठी का विलंब झाला याची संपूर्ण माहिती मंडळाचे सदस्य आणि स्कुबा डायव्हिंग एक्सपर्ट सूरज वालावलकर यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत सविस्तरपणे बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। कारण काय, वेदर पण तसं आहे आणि जेव्हा मध्ये गणपती आला थोडा टाइम लागला, म्हणजे थोडासा टाइम लागला। त्याच्यामुळे काय होतं, समुद्राची भरती आणि ओटी याच्यामध्ये आपल्याला या तराफ्याला मॅच करण्यामध्ये आपला जो गणपती आहे त्याला याच्यावर घेण्यासाठी, म्हणजे या तराफ्यावर घेण्यासाठी एक टाइम असतो, म्हणजे म्हणतात ना, तो पाण्याचा जो लयचा टाइम असतो ते तुमचा तराफा आणि जो येणारा म्हणजे गणपतीचं हे ते वरती घेण्यासाठी दोघांचं सेम टू सेम पाहिजे, तरच तो वरती चढणार। आणि एक खाली गेला म्हणजे पाण्याची पातळी वाढली आणि तराफा वरती झाला आणि गणपती चढवताना म्हणजे खाली झाला, एवढा विलंब झाला, म्हणून हा प्रॉब्लेम। जोपर्यंत भरती ही संपत नाही किंवा आहोटी होत नाहीये तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल, वाट पाहावी लागेल विसर्जनासंदर्भात। बरोबर। आता ओटी आता चालू होते, ओटी चालू झाल्या की तो त्याच्या लेबलला जाईल आणि गणपती तुरंत आम्ही या तराफ्यावर घेऊ आणि विसर्जन करून टाकू। नेमका आणखी किती वेळ लागू शकतो असा आपला अंदाज आहे? जोपर्यंत ओटी आणि भरतीचा टाइम असतो, म्हणजे जेव्हा भरती होते, आता तुमची ओटी आहे ती आता चालू होईल आणि तो 3 पर्यंत म्हणतात ना, 3 वाजेपर्यंत ती त्या लेवलमध्ये जाईल। तर माझ्या मते 2:30 ते 3च्या दरम्यान तेवढं लेवलला जायला पाहिजे। भरती आणि आहोटीच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर जोपर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी ही कमी होत नाहीये तोपर्यंत विसर्जनामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात अशी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुष्मा कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। दुसरीकडे पुण्यामध्ये मानाच्या गणपतींची विसर्जनाची